आई संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सचिव विनोदभाऊ भोसले यांच्याकडून भीम जयंतीच्या अनोख्या शुभेच्छा। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आई संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सचिव विनोदभाऊ भोसले यांनी संपूर्ण भारतवासियांना एक वेगळ्या पद्धतीने मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। भीम जयंती ही केवळ एक उत्सव नाही, तर ती समानता, स्वाभिमान आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणं हे आपले कर्तव्य आहे। यावेळी विनोदभाऊ भोसले यांनी सर्वांना आवाहन केलं की बाबासाहेबांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवूया, अन्यायाविरुद्ध एकजूट होऊन उभे राहूया, शिक्षण, संघटन आणि संघर्ष या मार्गावर चालूया। संपूर्ण भारतभर भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना विनोदभाऊ भोसले यांच्या या संदेशाने समाजात नवचैतन्य निर्माण केलं आहे। सर्व भारतवासियांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। जय भीम। अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, आरक्षणाचे राजे राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, अहिल्यादेवी होळकर, वीर एकलव्य, बिरसा मुंडा, राजोजी बांगरे, जगी घालून गेले घाव मला सांगून गेले भीमराव अशा शब्दांमध्ये रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांनी पोवाडा गायला ते लोकशाहीर अण्णाभाऊसाठी, ज्यांचं नाव जरी कानावर पडलं तर डोळ्यासमोर पहिली प्रतिमा उभी राहते ते लोकप्रिय राजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि जो समाज हजारो वर्ष गुलामगिरीच्या वेड्यात जखडला गेला अशा समाजाला साखळदंडातून मुक्त करण्याचं काम ज्या क्रांतीसूर्यांनी केलं ते क्रांतीसूर्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी सर्वात प्रथम या महामानवांना त्रिवार वंदन करतो। आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, या जयंती निमित्ताने संपूर्ण भारतवासियांना मी आई संघटनेच्या वतीने मी संपूर्ण भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो। आता बाबासाहेब म्हटल्यानंतर आम्हाला भारतीय संविधान आठवतं आणि संविधान म्हटल्यानंतर आम्हाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, ज्या समाजाला, ज्या लोकांना, ज्या स्त्रियांना, पुरुषांना जो अधिकार नव्हता हा अधिकार मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे आपल्याला जी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाची जी राज्यघटना दिली, या राज्यघटनेमध्ये ज्या महिलांना जो अधिकार मिळवून दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि यांचा जर जीवनाचा प्रवास जर बघायचा ठरला तर यांनी वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं, म्हणजे आज आपल्याला एक भाऊबंधाला होत नाही, पण त्यावेळेचा जाती व्यवस्था चिरायचं काम ज्यांनी केलं आणि जाती व्यवस्थेतून त्यांनी सगळ्यांना बाजूला काढलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मी संपूर्ण भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो। भीम जयंतीच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा। जय भीम।